नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC मंत्रा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 3 मे 2022च्या काही महत्त्वाच्या घडामोडीचा आढावा आपण या ठिकाणी घेऊयात। त्याच्यामध्ये आपली पहिली जी न्यूज आहे ती सायन्स अँड टेक या विषया संबंधित आहे। म्हणजे CDOT आणि CDAC यांच्यामध्ये एक करार झालेला आहे। तो करार कशा संबंधित आहे या संबंधित थोडक्यात माहिती घेऊयात। CDOT आणि CDAC या दोन संस्थांमध्ये दूरसंचार आणि माहिती क्षेत्राच्या सहकार्यासाठी सामंजस्य करार झालेला आहे। आता ही CDOT म्हणजे काय? CDOTचं लॉंग फॉर्म काय आहे? सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स। सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स ही दूरसंचार विभागाची प्रमुख संस्था आहे। कोणत्या? दूरसंचार केंद्रीय दूरसंचार विभागाअंतर्गत ही एक महत्त्वाची रिसर्च संस्था आहे। त्याच्यानंतर CDAC जो आहे, CDACचा फुल फॉर्म काय आहे? सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग। बऱ्याचदा तुम्हाला मुख्य परीक्षेला कम्प्युटर हा जो विषय आहे, कम्प्युटर या विषयामध्ये CDAC आणि CDOT वरती बऱ्याचदा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे। तर चालू घडामोडी करत असताना फक्त पूर्व परीक्षेचा विचार न करता मुख्य परीक्षेलाही काही आपले विषय महत्त्वाचे असतात, त्यासंबंधी जे काही घडामोडी आलेल्या आहेत त्या थोडंसं लिंक करत जाणं खूप महत्त्वाचं आहे। तर CDOT आणि CDAC मध्ये हा करार झालेला आहे। दोन्ही संस्थांनी 4G 5G ब्रॉडबँड IoT आणि M2M आणि संगणकीय क्षेत्रातील ओळख व विकासासाठी सहकार्य करतील या कराराच्या अंतर्गत। तर 4G 5G आणि ब्रॉडबँड हे इंटरनेट संबंधित माहिती आहे। IoT म्हणजे काय? IoTचा फुल फॉर्म आहे इंटरनेट ऑफ थिंग्स। इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय की एक मशीन दुसऱ्या मशीनशी जे संवाद साधते त्याला इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणतात। म्हणजे इंटरनेटचा वापर करून एक मशीन दुसऱ्या मशीनशी जी संवाद साधते त्याला इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणतात, किंवा त्याचं शॉर्ट फॉर्म काय? IoT। याच्यावरती कुठल्या तरी परीक्षेला प्रश्न सुद्धा येऊन गेलेला आहे। त्याच्यानंतर M2M म्हणजे काय? मशीन टू मशीन। M2M म्हणजे मशीन टू मशीन। हे सुद्धा एक मशीन दुसऱ्या मशीनशी संवाद साधण्याचाच एक प्रकार आहे। फक्त या ठिकाणी इंटरनेटचा वापर होत नाही। जेव्हा एक मशीन दुसऱ्या मशीनशी संवाद साधते आणि त्याच्यामध्ये इंटरनेटचा वापर होत नसेल तर त्याला मशीन टू मशीन संभाषण असं म्हटलं जातं, आणि जेव्हा इंटरनेटचा वापर होतो त्याला इंटरनेट ऑफ थिंग्स असं म्हटलं जातं। तर या क्षेत्रामध्ये जे काही हे असेल, विकास असेल, संशोधन असेल, त्या संबंधित या दोन संस्थांमध्ये करार झालेला आहे। बेंगळुरू येथे सेमिकॉन इंडिया 2022 कार्यक्रमात या करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे। म्हणजे बेंगळुरू या ठिकाणी सेमीकंडक्टर संबंधित एक परिषद पार पडलेली होती। आपण मागच्या व्हिडिओमध्ये हे पाहिलेलं आहे। तर त्या कार्यक्रमामध्ये या करारावर स्वाक्षरी झालेली आहे। तर लक्षात ठेवा, CDOT आणि CDAC मध्ये दूरसंचार आणि माहिती क्षेत्रामध्ये CDAC ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित आहे, तर CDOT ही दूरसंचार क्षेत्राशी संबंधित संस्था आहे। तर दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्यासाठी या दोन्ही संस्थांनी करार केलेला आहे। CDOTचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स असं त्याचा फुल फॉर्म आहे। मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी मागे सांगितल्याप्रमाणेच कम्प्युटर हा विषय फार महत्त्वाचा आहे। त्या ठिकाणी असे वन लाइनरवरती प्रश्न येऊ शकतात, त्याचे फुल फॉर्म एखाद्या संज्ञेचे, त्यामुळं हे लक्षात ठेवा। सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग, CDACचा फुल फॉर्म काय आहे? सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग। तर या दोन्ही देशांनी 4G 5G ब्रॉडबँड IoT M2M आणि संगणकीय क्षेत्रामध्ये विकासासाठी सहकार्य करतील असं या कराराचा उद्देश आहे। त्याच्यानंतर आपला पुढचा जो न्यूज आहे ती नेमणुकी संदर्भात आहे। तरुण कपूर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून नेमणूक झालेली आहे। ते माजी पेट्रोलियम सचिव आहेत, म्हणजे पेट्रोलियम सचिव पदावरून ते निवृत्त झाले आणि आता त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्लागारपदी, म्हणजेच PMO जे ऑफिस आहे त्याच्या सल्लागारपदी तरुण कपूर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। 1987च्या बॅचचे हिमाचल प्रदेश केडरचे ते भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत। भारतीय प्रशासकीय सेवेतील ते अधिकारी आहेत।
1987च्या बॅचचे, आणि कुठलं केडर आहे? हिमाचल प्रदेश. ऑक्टोबर 2021 मध्ये नियुक्त करण्यात आलेल्या अमित खरे यांच्यानंतर पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून नियुक्त झालेले दुसरे अधिकारी आहेत. म्हणजे त्यांच्यासोबतच PMO मध्ये सल्लागार म्हणून ऑक्टोबर 2021 मध्ये कोणाची निवड करण्यात आली होती? अमित खरे. मग आता हे तरुण कपूर हे त्या ठिकाणी दुसरे अधिकारी ठरलेले आहेत. नाव लक्षात ठेवा, तरुण कपूर माजी पेट्रोलियम सचिव आहेत आणि नरेंद्र मोदी यांचे सल्लागारपदी नेमणूक करण्यात आली. 1987च्या हिमाचल प्रदेश केडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील ते अधिकारी आहेत. आणि याच्यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये अमित खरे यांची सुद्धा याच पदावरती नेमणूक करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर थोडंसं राज्य घटने म्हणजे राज्यव्यवस्था या संबंधित एक टॉपिक आहे. सकाळला एक चांगला लेख आला होता पक्षांतर बंदी कायद्यासंबंधित. त्याच्यातल्या काही महत्त्वाचे आपण फॅक्ट्स या ठिकाणी घेतलेले आहेत. तर पक्षांतर बंदी कायदा नेमका काय आहे त्याविषयी थोडेसे एक फॅक्ट्स आहेत, ते आपण या याच्यामध्ये पाहूयात, स्लाइडमध्ये पाहूयात. तर राजीव गांधी यांनी 1985 मध्ये 52व्या घटना दुरुस्ती कायद्याने पक्षांतर बंदी कायदा केला. म्हणजे पक्षांतर बंदी कायदा, राजीव गांधी हे पंतप्रधान असताना 1985 मध्ये 52वी घटना दुरुस्ती केली आणि पक्षांतर बंदी कायदा केलेला आहे. त्याच्यानंतर 1978च्या दिनेश गोस्वामी समितीने असा कायदा असावा अशी शिफारस त्या ठिकाणी केलेली होती. म्हणजे या कायद्याची शिफारस कोणत्या समितीने केली? तर 1978च्या दिनेश गोस्वामी समितीने केलेली आहे. घटनेच्या 10व्या परिशिष्टामध्ये या कायद्याचा समावेश आहे. हे सुद्धा महत्त्वाची न्यूज आहे, तरतूद आहे. 10व्या परिशिष्टामध्ये जे घटनेचे परिशिष्ट आहेत त्याच्यामध्ये 10व्या परिशिष्टामध्ये पक्षांतर बंदी कायद्याचा समावेश आहे. ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून ती जिंकली तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्याची आमदारकी किंवा खासदारकी रद्द होते. म्हणजे या कायद्यानुसार समजा अपक्ष म्हणून एखादा उमेदवार निवडून आला, तो निवडून आल्यानंतर दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला तर त्याची जो काही आमदार असेल किंवा खासदार असेल तर ते त्यांचं संसद सदस्यत्व किंवा राज्य विधिमंडळाचं सदस्यत्व त्या ठिकाणी रद्द होतं. त्याचप्रमाणे जर आमदार किंवा खासदाराने पक्षाच्या आदेशाचा व्हीप विरोधात सभागृहात मतदान केले तरी सुद्धा त्याची आमदारकी किंवा खासदारकी रद्द होऊ शकते. अशा काही महत्त्वाच्या तरतुदी या पक्षांतर बंदी कायद्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर एक तरतूद त्या ठिकाणी होती की कमीत कमी 1/3 आमदार खासदारांनी पक्ष सोडला तर ते पक्षांतर न मानता त्या पक्षात फूट पडली असे मानले जाते. फूट पडलेली असल्याने बंडखोरी करणाऱ्यांची आमदारकी किंवा खासदारी रद्द होणार नाही. त्या ठिकाणी एक तरतूद होती किंवा 1/3 लोकांनी जर पक्ष सोडला, निवडणूक लढून जिंकून आले, त्याच्यानंतर त्यांनी पक्ष सोडला तर ते पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत येणार नाही असं त्या ठिकाणी तरतूद होती. मात्र त्याच्यानंतर परत दुरुस्ती करण्यात आली 2003ला. 2003 मध्ये 91व्या घटना दुरुस्तीने या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. म्हणजे 1/3 हे जे प्रमाण होतं ते वाढून 2/3 करण्यात आलं. कारण 1/3 जे प्रमाण होतं त्याच्यानंतर बरेचसे पक्षातले लोक त्याचा गैरफायदा घेऊन पक्षांतर करायला लागले, त्याच्यामुळे ही मर्यादा त्या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. पक्षांतर बंदी कायदा बरेचदा राज्यव्यवस्था या टॉपिक अंतर्गत, या विषयाअंतर्गत प्रश्न येऊ शकतो. राजीव गांधी पंतप्रधान असताना 1985 मध्ये हा कायदा झाला. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वर्ष लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कुठल्या घटना दुरुस्तीने झाला तर 52वी घटना दुरुस्ती आहे. त्या घटना दुरुस्तीने पक्षांतर बंदी कायदा करण्यात आला. 1978ला जी दिनेश गोस्वामी समिती नेमली होती त्या समितीने असा कायदा करण्याची शिफारस त्या ठिकाणी केलेली होती. कारण काय व्हायचं, 1960-70चं दशक जे होतं त्या दशकामध्ये एवढं पक्षांतर करण्याचं प्रमाण वाढलेलं होतं. तुम्हाला माहित असेल की आयाराम गयाराम हे वाक्य खूप कुप्रसिद्ध होतं त्यावेळी. कारण हरियाणामधलं जे गयालाल नावाचे विधानसभा प्रतिनिधी होते ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांनी एक 15 दिवसामध्ये जवळपास 3 वेळा पक्ष बदलला. पहिल्यांदा काँग्रेसमध्ये, नंतर वेगळ्या पक्षामध्ये, असे 15 दिवसात 3-4 वेळा त्यांनी हे केलेलं होतं, म्हणजे पक्ष बदलला होता. त्याच्यामुळे आयाराम गयाराम पक्षांतर बंदी
म्हणजे पक्षांतर जे लोक करायचे त्याला आयाराम गयाराम हे कुप्रसिद्ध वाक्य प्रसिद्ध झालं. त्याच्यानंतर हा कायदा करण्याची गरज निर्माण झाली त्या ठिकाणी आणि राजीव गांधी सरकारने 1985 मध्ये हा कायदा त्या ठिकाणी केला. दुसरी महत्त्वाची गोष्ट 10व्या परिशिष्टामध्ये पक्षांतर बंदी संबंधित हे आहेत कायद्याचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे, हे एक लक्षात ठेवा. आणि पक्षांतर म्हणजे काय हे तुम्हाला कळलंच असेल की एखाद्या पक्षाच्या ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ती जिंकली आणि तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जर गेला तर त्याचं सदस्यत्व त्या ठिकाणी रद्द होतं. त्याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची तरतूद या ठिकाणी आहे की सुरुवातीला काय तरतूद होती, कमीत कमी 1/3 आमदार खासदारांनी पक्ष सोडला तर ते पक्षांतर बंदी ठरत नव्हतं. 2003 मध्ये 91व्या घटना दुरुस्तीने ही तरतूद 2/3 करण्यात आली. हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे. पेपर वाचताना काही आपल्या विषयाशी संबंधित आर्टिकल्स असतील तर ते नक्की वाचत जा. त्याच्यामध्ये बऱ्याचशा एक्स्ट्रा गोष्टी तुम्हाला समजतील जे पुस्तकामध्ये नाही आहेत. तुम्ही पॉलिटीचं एखादं पुस्तक वाचत असाल त्यापेक्षा काहीतरी ॲडिशनल माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भेटू शकते आणि तुमचं नॉलेज त्याच्यामध्ये वाढू शकतं. त्यामुळं पेपर वाचत असताना कुठलेही राजकीय मुद्दे किंवा नको असलेले मुद्दे वाचत बसण्यापेक्षा जे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे विषय आहेत त्याच्याशी संबंधित एखादा आर्टिकल असेल तर आवर्जून वाचत चला. खूप चांगली माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असते. त्याच्यानंतर पुढची जी आपली न्यूज आहे ती क्रीडा घडामोडीशी संबंधित आहे. पुण्याची जी हर्षदा गरुड ही खेळाडू आहे तिने आंतरराष्ट्रीय ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. महत्त्वाची न्यूज आहे. आंतरराष्ट्रीय ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक त्यांनी पटकावलेले आहे. या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारी पहिली भारतीय ठरली. ठीक आहे. महिलांच्या 45 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. वजनी गट सुद्धा महत्त्वाचा आहे, याच्यावरती येऊ शकतो प्रश्न. स्नॅच प्रकारात 70 किलो आणि क्लीन आणि जर्कमध्ये 83 किलो असं एकूण 153 किलो त्यांनी वजन उचललेलं आहे. ग्रीसमधील हेराकिलॉन या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली. ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2022 ग्रीसमधील हेराकिलॉन या ठिकाणी पार पडलेली आहे. ताश्कंद येथील आशियाई स्पर्धेत तिने कांस्य पदक जिंकलेलं होतं. म्हणजे आशियाई स्पर्धेत सुद्धा तिने कांस्य पदक जिंकलेलं होतं. याआधी मीराबाई चानूने 2013 मध्ये लिमा येथे झालेल्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक जिंकलेलं होतं. तसेच 2021 मध्ये म्हणजे मागच्या वर्षी ताश्कंद येथे झालेल्या स्पर्धेत अंचिता सिउली हिने रौप्य पदक त्या ठिकाणी जिंकलेलं होतं. सुवर्ण पदक जिंकणारी आता हर्षदा गरुड ही पहिली भारतीय ठरलेली आहे आणि ही पुण्यातील खेळाडू आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप त्याच्यामध्ये पहिली भारतीय सुवर्ण पदक पटकावणारी 45 किलो वजनी गटात तिने सुवर्ण पदक पटकावलेले आहे. 70 किलो स्नॅच प्रकारात आणि 83 किलो क्लीन आणि जर्क प्रकारात एकूण 153 किलो वजन तिने उचललेलं आहे. ग्रीसमधील हेराकिलॉन येथे ही स्पर्धा पार पडली, हे या महत्त्वाचं आहे. हर्षदा गरुड हिने ताश्कंद येथे आशियाई स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकलेलं होतं वेटलिफ्टिंगमध्ये, हे पण महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जी ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप आहे त्याच्यामध्ये याच्यापूर्वी कोणी कोणी पदक जिंकलं हे सुद्धा लक्षात ठेवा. मीराबाई चानूने 2013 मध्ये लिमा येथे कांस्य पदक जिंकलेलं होतं आणि 2021 मध्ये ताश्कंद येथे अंचिता सिउली हिने रौप्य पदक त्या ठिकाणी जिंकलेलं होतं. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा आपला मुद्दा आहे महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण हक्क आयोग. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांच्या अध्यक्षाची नेमणूक झालेली आहे. राजकीय घडामोडीशी संबंधित म्हणता येईल. अध्यक्षपदी मुंबईच्या सुसीबेन शहा यांची नेमणूक झालेली आहे. जवळपास 2020 पासून हे पद रिक्त होतं. त्याच्यानंतर आत्ता यांची नेमणूक झालेली आहे. सुसीबेन शहा यांची अध्यक्षपदी नेमणूक झाली. शहा यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी सुद्धा काम केलं. यापूर्वी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तसेच मुंबईत महिलांच्या सुरक्षित
प्रवासासाठी प्रियदर्शनी ही महिला टॅक्सी सेवा सुरू करण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. इतर 6 सदस्यांची सुद्धा या आयोगावरती आता नेमणूक झालेली आहे. तर कोणते सदस्य आहेत लक्षात ठेवा. नीलिमा शांताराम चव्हाण, ॲडव्होकेट संजय विजय सेंगर, ॲडव्होकेट प्रज्ञा सुदाम खोसरे, ॲडव्होकेट जयश्री गुरुनाथ पालवे आणि सायली दीपक पालखेडकर, चैतन्य हरीश पुरंदरे असे एकूण 6 सदस्यांची सुद्धा या आयोगावरती नेमणूक झालेली आहे. तर यांचा कार्यकाळ जर बघितला तर अध्यक्षांचा कार्यकाळ 3 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे यापैकी जे आधी असेल तेवढा कार्यकाळ असतो अध्यक्षांचा, आणि सदस्यांचा विचार केला तर 3 वर्ष किंवा 60 वर्ष असं कार्यकाळ आहे. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना ही 2007 मध्ये झाली. 2005चा कायदा होता, स्थापना 2007ला झाली. महत्त्वाची न्यूज आहे त्यामुळे थोडंसं लक्षात ठेवा की महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली? सुशीबेन शाह यांची नेमणूक झाली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर इतर सदस्य नाही लक्षात ठेवले तरी चालतील, मला वाटत नाही त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तरी एक नॉलेज म्हणून आलाच प्रश्न तर लक्षात ठेवा फक्त. त्याच्यापेक्षा ह्या सगळ्या बाकीच्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत. अध्यक्षांचा कार्यकाळ 3 वर्ष किंवा 65 वर्ष असतो. सदस्याचा कार्यकाळ 3 वर्ष किंवा 60 वर्ष असतो. आयोगाची स्थापना जुलै 2007ला झाली आणि कायदा जो आहे महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग कायदा कधीचा आहे? 2005चा कायदा आहे. ठीक आहे. त्यानंतर द हिंदूला एक अतिशय सुंदर असं राजभाषा संदर्भात आर्टिकल आलेलं होतं. त्याच्यातील काही महत्त्वाचे आपण फॅक्ट्स या ठिकाणी बघूयात. सध्या वाद चालू आहे. अजय देवगण यांनी ट्विट केलं होतं की हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे. तर त्याच्यानंतर दक्षिणेकडील निर्माते असतील, चित्रपट निर्माते, अभिनेते असतील, त्यांनी कडाक्याने या अजय देवगणच्या ट्विटचा विरोध केलेला आहे. सध्या हा वाद चालू आहे याच्यावरती सोशल मीडियावरती. त्या अनुषंगाने एक आर्टिकल द हिंदू या न्यूजपेपरमध्ये आलेलं होतं. त्याच्यामधल्या काही महत्त्वाचे मुद्दे मी या ठिकाणी घेतलेले आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातनं ह्याच्यावरती एखादा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. राज्यव्यवस्था या विषयाअंतर्गत ठीक आहे. कलम 343(1) राज्यघटनेचं जे कलम आहे 343(1) त्याच्यामध्ये संघाची अधिकृत भाषा देवनागरी लिपीतील हिंदी असेल असं म्हटलेले आहे. म्हणजे केंद्र सरकारची अधिकृत भाषा हिंदी असेल. नॅशनल लँग्वेज भारताला कुठलीही नाही, फक्त एक अधिकृत ऑफिशियल लँग्वेज जी आहे ती हिंदी असेल असं कलम 343(1) मध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कलम 343(2) मध्ये काय तरतूद आहे? 15 वर्षाच्या कालावधीसाठी इंग्रजीचा वापर सुरू राहील अशी तरतूद त्या ठिकाणी आहे. म्हणजे जेव्हा घटना निर्मिती झाली त्यावेळेस एक 15 वर्षाच्या कालावधीसाठी इंग्रजीचा वापर सुद्धा एक ऑफिशियल लँग्वेज म्हणून केला जाऊ शकतो. 15 वर्षानंतर संसद कायद्याद्वारे ही भाषा रद्द सुद्धा करू शकते असं त्या ठिकाणी तरतूद होती. कलम 343(1) आणि 2 लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 8व्या अनुसूचीमध्ये देशातील भाषांची यादी दिलेली आहे. एकूण किती? 22 भाषा सध्या आहेत. सुरुवातीला 14 भाषा होत्या. 8व्या अनुसूचीमध्ये भाषांची यादी आहे, त्यामध्ये सुरुवातीला 14 भाषा होत्या, सध्या 22 भाषा त्या ठिकाणी आहेत. 8व्या अनुसूचीमध्ये कोणत्या प्रकारच्या भाषांचा समावेश करण्यात आला आहे किंवा केला जाईल याचे कोणतेही वर्णन राज्यघटनेमध्ये दिलेलं नाहीये. त्याच्यानंतर कलम 344(1) जे आहे राष्ट्रपतीद्वारे भाषा आयोगाची स्थापना करण्याची तरतूद कलम 344(1) मध्ये आहे. कलम 351 जे आहे तर हिंदीच्या प्रसाराला प्रोत्साहन देणे हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. MPSCने याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे 351 वरती. कलम 351 हा हिंदीच्या प्रसाराला प्रोत्साहन देणे हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. त्यानंतर राजभाषा कायदा 1963 मंजूर करण्यात आला. घटनेने घालून दिलेली 15 वर्षाचा कालावधी संपला तरीही इंग्रजीचा वापर चालू ठेवण्याची यामध्ये तरतूद करण्यात आली. म्हणजे कलम 343(2) मध्ये जी तरतूद होती की 15 वर्षानंतर इंग्रजीचा वापर संसद कायदा करून कायम ठेवू शकते किंवा ते बंद करू शकते. मग 1963 ला राजभाषा कायदा केला संसदेने आणि इंग्रजी भाषा हे
हिंदीबरोबरच चालू ठेवण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला. हा कायदा 26 जानेवारी 1965 पासून अंमलात आला. म्हणजे 26 जानेवारी 1965 पासून त्या ठिकाणी अंमलात आलेला आहे. संविधान स्वीकृतीला 15 वर्ष पूर्ण झाले होते. संविधानची जी अंमलबजावणी झाली, म्हणजे राज्यघटनेची अंमलबजावणी झाली, त्याला 15 वर्ष पूर्ण झाले होते 26 जानेवारी 1965ला. आपलं संविधान कधी अंमलात आलं? 26 जानेवारी 1950ला. ठीक आहे. तर त्याला 15 वर्ष पूर्ण झाले त्या दिवशी हा कायदा, राजभाषा कायदा 1963 अंमलात आलेला आहे. जवाहरलाल नेहरू यांनी इंग्रजी अधिकृत भाषा म्हणून वापरात राहील, तसेच केंद्र आणि राज्यांमधील संवादाची भाषा म्हणून कायम राहील असे 1959 मध्येच आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं होतं. राजभाषा नियम 1976 मध्ये तयार करण्यात आला आणि तामिळनाडू वगळता संपूर्ण भारताला नियम लागू असल्याचे स्पष्ट करण्यात आले. हिंदी या भाषेला खूप मोठ्या प्रमाणात तामिळनाडूमध्ये विरोध झालेला होता. त्याच्यानंतर तामिळनाडूला वगळता 1976 मध्ये जे राजभाषा नियम आहेत, तामिळनाडू वगळता भारताला हे नियम लागू असल्याचं त्या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे आपण काही महत्त्वाच्या घडामोडींचा आपण या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. ज्या काही तुमच्या अजून हे असतील, सूचना असतील, फीडबॅक असतील तर कमेंटमधून मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.